आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक उत्तर येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. जसं ABVP त्यांची एक आहे, RSS आहे, इतर काही त्यांच्या संस्था आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयोग आहे सध्या. या आधी नव्हता, आमच्या राजवटीत असं नव्हतं. निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार. पण त्यांच्या समोर सत्य मांडणं, कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. नाही, पण मग तुमच्याकडे पुढचा मार्ग काय शिल्लक राहतो? आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारला होता, हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही. काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. आम्ही बोलत राहू, आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक याद्या, मतदार याद्या आणि नंतर निवडणूक. जसं आमची घोषणा होती, पहिले मंदिर फिर सरकार, पहिले मंदिर फिर सरकार ही शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली. तसं आधी सदोष निवडणूक याद्या आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे. पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली, शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता. तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का? रस्त्यावर काही संघर्ष करण्यात येणार आहे? याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना. काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं, भाजपच्या नेत्यांना, पण ते आले नाहीत. कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार, हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत. त्याच्यामुळे कसं काय जाणार, चोर चोर कसे भेटणार ते. आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं. काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते. हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागेल. नाही, पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्युज्ड आघाडी झालेली आहे. त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं मांडायचं. त्यांनी आम्हाला सांगावं. हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं, त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून दूर राहिले. बघा, देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस, बरं का, ते सुद्धा असंच बोलायचे. तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र चाळली तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली. जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते. फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहे. वकील आहेत ना फडणवीस, आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात, म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं. तुमच्याकडे जे काही मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्या बरोबरच मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा यात कन्फ्युजन काय आहे, निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्युज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आता सांगतो. यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतीवर डोकं आपटून आलेले आहेत. हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो. अजित पवारांची वक्तव्य आधीची ऐका निवडणूक आयोगाविषयी. या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही. जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है, असं आचार्य चाणक्य यांचं वाक्य आशिष शेलारांनी ट्विट केलं. राजा चाणक्य राजा ईमानदार है, तो
एक हुकुमशाह को निकालने के लिए सब लोग एक साथ आते हैं, और वो क्या होता है आपने सब जगह पे देखा है, नेपाल में देखा है। नेपाल का राजा भी ईमानदार था, आपको मालूम है ना। उनको पूछो, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए, आपको मालूम नहीं है। सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में, इस देश का राजा सबसे बेईमान है। इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज। तो इस बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं, और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ। राउत साहेब, इंदिरा गांधी के खिलाफ, तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए। आप इमरजेंसी के खिलाफ, इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना, उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे। आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए, वीपी सिंह को अपना नेता बनाया, उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप सब लोग बेईमान थे। मिस्टर शेलार, हिस्ट्री पढ़ लीजिए। राउत साहेब, त्या कालच्या शिष्टमंडळाच्या व्यासपीठावर राज ठाकरेंनी म्हटलं की मी 2017 पासून महाविकास आघाडीत होतो, एका प्रकारे आपण महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे संकेत काल त्यांनी व्यासपीठावर दिल्याचं म्हटलं जाते. मग तुम्ही त्यांना तिथेच हा प्रश्न विचारायला हवा होता। त्यांना विचारलं की 2019 ला महाविकास आघाडी, असं आहे की राज ठाकरे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत, किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत। काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते, कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्वपक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते। त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते। बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील। नाही, पण त्यांचं जे विधान आहे की मी 2017 पासूनच मला माहित महाविकास नाही। आघाडी सोबत होतो, याचा अर्थ असा म्हणायचा का की ते, म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणालात की काँग्रेसला सोबत घ्यावं ही त्यांची इच्छा आहे, भूमिका आहे, पण निर्णय नाही। तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मानावेत का की ते महाविकास आघाडीत येण्यास असं आहे इच्छुक की आहेत? त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना। त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाहीये। मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेन, मी शिवसेनेची भूमिका मांडेन। ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात, बरं का, आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत। कुठल्या तरी एका दरवाजावर उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा, ते उत्तर द्या। राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही तुम्हाला ओळखलं जातं। तर अशा वेळेस महाविकास आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्यास इच्छुक आहे का? नाही, पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना काय। नाही, कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता। मला असं वाटतं आपण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे, आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल। केंद्रीय निवडणूक आयोगावर तुम्ही याआधी मोर्चा काढला होता, तुम्हाला सगळा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सगळा तो आम्ही काढला होता ना, राहुल असंच गांधींच्या। राज्य निवडणूक आयोगावर मोर्चा तुम्ही काढला। बघा, कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे। काल आम्ही एकजूट दाखवली, काल आम्ही एकजूट